रात्री जरी फोन आला तरी ते सामान्य माणसाचा फोन उचलतात आणि मोठ्या तळमळीने मोठ्या जिद्दीने ते काम पूर्णत्वास नेतात आणि हे आपल्याला दिसूनच आलं आहे। आता हे जे 5 वर्ष झाले विकास भाऊ आहेत, पण त्याच्या आधी BJPची सत्ता होती 30 वर्षामध्ये जे कामं झाली नाही ती विकास भाऊंनी ह्या 3 वर्षात करून दाखवली। 2 वर्ष कोरोनामध्ये गेले आणि 3 वर्षात झालं नाही ते 3 वर्षात त्यांनी करून दाखवले आहे आणि पूर्ण झिंगाबाई टाकळीचा कायापालट त्यांनी केलेला आहे। पूर्ण झिंगाबाई टाकळीच नाही तर हे पश्चिम नागपूर हा पूर्ण भाग त्यांनी पूर्ण पालटून टाकला आहे। रस्ते म्हणा, गटर लाईन म्हणा, कारण नगरसेवक नाही आहे 2 वर्षापासून आपल्याजवळ। नगरसेवकांचे कामं सुद्धा विकास भाऊ करत आहे। असं म्हणत नाही की हे काम माझं नाही आहे, हे नगरसेवकांचं काम आहे किंवा ते BJPवाल्यांचं काम आहे असं त्यांनी कधीच म्हटलं नाही। त्यांच्या तोंडून असा शब्दही निघाला नाही। छोटं कोणतं रस्त्याचं काम असो, गटर लाईनचं काम असो, त्याच्यावर झाकण झाकायचं काम असो, पाण्याचं काम असो, कोणतंही रस्ता काढला नाही तरी आम्हाला कधी काही लोक सांगत नाही त्यांना फोन जातो एकदम वरती तर ते सुद्धा भाऊ त्यांना म्हणजे समाधान होईल असं त्यांना उत्तर देतात। असं डायरेक्ट म्हणत नाही की काम माझं नाही म्हणून, ते आम्हाला फोन करतील मग ते आम्ही ते काम करू, परंतु त्यांना म्हणत नाही की हे काम माझं नाही। मग असं कर्तृत्ववान जे व्यक्तिमत्व आहे जे एवढ्या जिद्दीने काम करतात आणि असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे हे खरंच आपलं भाग्य आहे आणि हे भाग्य टिकून राहायला पाहिजे। असं व्यक्तिमत्व आपलं नेहमी सोबत पाहिजे आणि आपलेही कामं होतील नेहमी। तर आपल्याला आणखी कायापालट करायचं आहे, कारण कितीही म्हटलं तरी पूर्ण कामं कधी होणारच नाही आहे, कारण हे आपल्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या कधी संपत नाही, त्या कंटिन्यू चालूच राहणार आहे। तर आपल्याला नेहमी अशा व्यक्तिमत्वाचं काम पडणार आहे। कधी भाऊ नाही आले तर बहिणी तर आपल्यामध्ये नेहमीच येतात, तर आपण सांगू शकतो त्यांच्यापर्यंत। तर असं व्यक्तिमत्व नेहमी आपल्या टिकून राहायला पाहिजे आणि आपल्यासोबत राहायला पाहिजे। म्हणून येत्या 20 तारखेला 2 नंबरवरची बटन जी पंजाची आहे ती आपल्याला दाबायची आहे आणि भरघोस बहुमताने विकास भाऊंना निवडून द्यायचं आहे। तुम्ही इथे आल्या आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद आणि मला इथे बोलण्याची संधी दिली। धन्यवाद।